श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमलकीर्ती माझ्या हृदयी करुणवस्ती ग्रंथ कळसास नेई हा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न न गाते संहारिता तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणी, आपल्या भक्ता लागुनी. ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता लयास नेई एकदंता, लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंधुरा रे. असो बच्चूलाला अग्रवाला होता एक अकोल्याला, धन कनक संपन्न भला, मानाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मण पंत गुढ्याची. कर्णोपकरणी ऐकिली साची, तेने साशंक जहाला. ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास, तो एके समयास महाराज आले अकोल्याला. येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी भक्त आपुला जाणोनी. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थासी ऐसे बदला, आज गुरुराया वाटते मला, आपुली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण समर्थे तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभिले. प्रथमतः घातले मंगल स्नान नाना विविध उटणी लावून, मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा. शाल जोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी अभ्रेस्मी जाणुनी बांधिला. गोफ घातिला गळ्यात, सालकडी ती हातात, करांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी. बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्नजडित कंठ्याची कंठी शोभा विशेष. जिलेबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे एक्या लहान तबकात. अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविले शेवटी, ती होती फार मोठी रुपये होन मोहरांची. बेरीज करता 10,000 येईल ती साचार, ऐशी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझे इच्छी मन राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरी. अडचण होत असे भारी, मंडप तो घातला जरी. उत्सवासी गुरुराया त्या माझ्या मनोरथा, पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेविला माथा. अनन्य भावे पायावरी, त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन. श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू, असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले. हे अलंकार घालून भले, त्याचे काय कारण, मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागिन्यांचा काय सांग उपयोग. अरे हे अवघे विष, मला नको त्यांचा स्पर्श. या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान, हे दाखवावया कारण, केलेस का हे प्रदर्शन. सांग मसी बच्चूलाला, जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी. मी वेडा पिसा संन्यासी, नागवा फिरतो गावभर, हे अवघे तुझे तुला लखलाभ. असो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझ्या यजमान भीमातटी उभा विटेसी जगजेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहू बाजूस फेकिले वस्त्रांची ही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे, हे म्हणती आपुल्या वाचे, अभागी आमुचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी, परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून. वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा दाभिकांची शब्दमयी असते साची, पूर्तता व महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने. शंकराखंड खाद्यांनी ऐसे म्हणून या वदनी, कुचका दाणा आणूनी ठेवी पुढे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन, जवाहून न आगळे. आता याच्या वैभवाला ओहोटना हा शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला,
तो सुखीच राहत असे. बच्चूलालांनी तपास केला अवघ्या अकोल्यास, परी न लागला थांग त्यास समर्थाचा कोठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळा आली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट ऐका मठात. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, हे पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले. अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यान धडके धोतर, ढुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाकवेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कथलाचाही वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने. तशातलाच प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी. तेच नेसून बैससी ढुंगण जगाला दाविसी. हा घे दुपेटा देतो तुसी, नेसावया कारणे. तो न करिता अनुमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडू जाणं कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतराला, भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार, गटाराची उघडिता द्वार घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात दोन्ही हातांच्या बोटांइतके. पहा श्रोते कांतारी, वृक्ष असता नाना परी, त्यातून क्वचित कोठेतरी नजरेस पडती चंदन तरू. त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्यमंडळी ते. काही शिष्य पितांबराते टोचू लागले निरर्थक, हेच का तुझे शिष्यपण? वस्त्र करीसी परिधान, जे का समर्था कारण, ल्या वयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली, तू खुशालचंद अससी मुळी. तू राहू नको ये स्थळी, अपमान करण्या सद्गुरूंचा. ते पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला, उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयांची. वस्त्र हे मज त्यांनी दिले, नेसावया सांगितले, तेच मी हो परिधान केले. ही का झाली अवज्ञा, ऐसी भवती न भवती झाली. शिष्यात तेढ माजली, ती मिटवावया माव केली ऐशा रीती गजाननी. पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर. जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबर तुझवरी. जा हिंडून भूमीवरी, पदनतासी तारावे. डोळ्यात आसवे आणून, करून या साष्टांग नमन. मागे पाहे फिरून, सोडून जाता मठासी. पितांबर आला कोंडोलीसी, बसला वनात आंब्यापासी. चिंतन चालले मानसी, निजगुरूंचे सर्वदा. तेथे होता रात्रभर, उदया येता दिनकर. जाऊन बसला झाडावर, मुंगळ्याची या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी. लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय ऐसे सापडेना, स्थान तयासी बसण्या जाणा. हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसात, हा माकडा परिकारे फिरत. या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला. परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. गजाननाच्या शिष्याठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित असाचा. चला हा येत आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले, कोंडोलीचे लोक आले. आम्रवृक्षापाशी भले कोण आले ते पहावया. म्हणाले पौरवासी, नर हा ढोंगी असावा साचार. बळेच करतो वेडेचार, गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा. झाला नुकताच अंत त्याचा, अडगाव नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येतील कशास, बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला. पुसून एकदा यास पहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे. मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला, पितांबरासी पुसू लागला. तू कोण, कोठील कशास आला? गुरु तुझा कोण असे? पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार. मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्यात झाली पर्यटना. म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी. मुंगळे होते बहुअसी, म्हणून बैसलो फांदीसी. वृक्षावरी जाऊन ऐसे ऐकता तद्भाषण. लोका कोपले दारुण. अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची, राणी आवडती आहे साची. खळगी भरण्या पोटाची, आले मजुरी करावया.
देशमुख त्या गावीचा, शामराव नामे साचा, तो बोलला ऐसी वाचा, अरे सोंगड्या ऐक हे. स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान, त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या, एका काळी त्यांनी ऐसी कृती केली, ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणविली, तू नुसती पाने आणभली, नाही तरी या स्थली तुझी न धडगत लागेला. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वठलेला आंब्याचा, तो पर्णयुक्त करीसाचा. आमच्या देखत ये काळी, ऐसे न जरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. का की शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निगती साचे. बापा त्यांच्याच तोडीचे, हा आहे न्याय जगी. नको करू उशीर, हा आंबा करी हिरवागार, तो ऐकता पितांबर गेला असे घाबरून, बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका. एका खाणीत निगती देखा हिरे आणि गारा, तैसाच मी गार परी, गजानन शिष्या भीतरी, बोललो नाही वैखरी, यत्किंचित खोटे हो. गारेवरून खाणेस नाही येत जगी दोष, मी निज गुरुच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर, संकट शिष्यास पडता थोर, ते धावा करीती सद्गुरूंचा. मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी. साह्य त्या आपल्या शिष्यास ऐसी झाली आड विहीर, पितांबरासी साचार, झाला बिचारा चिंतातूर, काही न सुचे तयासी. त्या वठलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी, काय होते पहावयासी मुले बायका समवेत. निरुपाय होऊनी अखेर, पितांबराने जोडिले कर, स्तवन मांडिले अपार आपल्या सद्गुरुरायांचे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदनताच्या रक्षण्या, धावा आता ये काळी. माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्तपाला, आपल्या ब्रिदासाठी पाला आणि व आम्रवृक्षासी. माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लवकरी, ना तरी आली पाळी खरी, मजला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला, स्तंभी नरहरी प्रकटला, जनी चढविता सुळाला, त्याचे पाणी जहाले. जनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर, संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. देवतेची असती संत, संततेची देव साक्षात, मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्त्व नाही, ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्राकारणे, तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळेच आले येथ संकट हे माझ्यावरी, आता न माझा अंत पाही गुरुराया. धाव घेही या वठलेल्या वृक्षाठाई, आणि पर्णे कोमल लोकास म्हणे पितांबर, करा सद्गुरूंचा नाम गजर. जय जय गजानन साधूवर, शेगावच्या अवलिया, लोक अवघे गजर करीती. तो पालवी फुटली वृक्षाप्रती, जन नयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोणी म्हणतीस असेल स्वप्न, ते जे पडले आपणा लागून, पहा चिमटा घेऊन आपल्याला करांनी. चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्नभ्रांती, यावरी कोणी ऐसी म्हणती ही नजरबंदी असेल. गारुड्यांच्या खेळात वाद्या होती सर्प, खापऱ्या असून दृष्टीप्रत त्यांचे रूपे दिसती की. तोही भ्रम निमाला, तोडून पाहता पर्णाला, फांदी वाटे तत्काळ आला चीक शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली, वळाल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत, आता पितांबराविषयी शंका न धरणे मानविसी. चला घेऊन गावासी, हा त्यांचा शिष्य असे. यांच्या योगे करुण कधीतरी गजानन येतील कोंडोली, कारण वासरांसाठी गाय जैसी ते अवघ्यासी मानवले, पितांबरासी मिरवित नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले, तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थांनी आपुला, शिष्य डोम गावी पाठविला. कल्याण नामे करुण भला, कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे, श्री गजानने साजिरे. उदेले हे भाग्य खरे, त्या कोंडोली गावचे. श्रोते, अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत, इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी. येथे जाईल हिरकणी, तेथे ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा, आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून. महाराज आपले मन का हो अस्थिर झाले. तै महाराज वदले लोकांना,
आमचा कृष्ण पाटीला गेला, जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठांतरी आता न तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा. म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण, चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला, मंडळी आली मठाला. श्रीपतराव, बंकटलाला, ताराचंद, मारुती मंडळींनी धरिले चरण. महाराज आम्हा सोडून तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा शेगावात, परी सोडण्याचे मनात ग्रामही आणू नका. हे तई महाराज वाणी निघाली, तुमच्या गावात आहे दुफळी, मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाही तर सरकार यांच्या प्रित्यर्थ. जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूंचे, सरकारास नाही साचे. बंकटलाल बोलला वाचे, ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला. भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे, म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची. आहे तयारी आमुची ती तुम्हा द्यावयास. समर्थ केले भाषण, काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदांची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी, जागा कशाची सरकारी इचा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकपण येथे राजा लागून त्याचे नाही भूषण. तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करिता, पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली, त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी, त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला, तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला, परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित, तुमचा मी पूर्वी न हेत जागा आणिक देऊन या. तो ठराव सरकाराचा आहे दप्तरी नमूद साचा. समर्थाच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरविण्यात हेत देव आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त निज कल्याण व्हावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 12ोऽध्यायः समाप्तः.